महाराजांची कर्नाटक मोहीम 1636 पासून शहाजीराजे कर्नाटकात बंगळूर येथे जहागिरीवर होते. पुढे 1659 मार्चमध्ये त्यांनी तंजावरचे राज्य आदिलशाहीसाठी जिंकले. परंतु 2 वर्षात शहाजीराजे पुन्हा बंगळूर येथे स्थायिक झाले. 19 फेब्रुवारी 1630ला शिवाजी महाराजांचा शिवनेरीवर जन्म झाला. तसेच 1631मध्ये शहाजीराजांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई यांना एकुजीराजे नावाचा मुलगा झाला. शिवाजी महाराज मातोश्री जिजाबाई यांच्या समवेत पुणे जहागिरीवर होते. तेथेच त्यांनी स्वराज्य स्थापन केले. 23 जानेवारी 1634 रोजी हौदीगिरी येथे शहाजीराजांचा मृत्यू झाला. वडिलांच्या निधनानंतर बंगळूर जहागिरीवर शहाजीराजांचे धाकटे पुत्र एकुजीराजे राज्य करू लागले. एकुजीराजांनी 5 मार्च 1676 रोजी तंजावरच्या राज्यावर स्वतःला सिंहासनारोहण करून घेतले. वास्तविक बंगळूरची जहागीर व संपत्ती शहाजीराजे यांनी कमावलेली होती. त्या शिवाजी महाराजांचा बरोबरीचा हिस्सा होता. परंतु एकुजीराजांनी अन्यायाने जहागिरी आपल्या ताब्यात ठेवली होती. शिवाजी महाराजांनी ही उदार अंतःकरणाने आपला वाटा मागितला नव्हता. शहाजीराजांच्या पदरी अनेक मुसद्दी होते. त्यात रघुनाथ पंत हणमंते हे शहाजीराजांचे अत्यंत प्रामाणिक कारभारी व सल्लागार होते. परंतु शहाजीराजांच्या निधनानंतर एकुजीराजांचे आणि रघुनाथ पंतांचे पटेनासे झाले. एकुजीराजे रघुनाथ पंतांच्या सल्ल्याप्रमाणे वागत नव्हते. एकुजीराजे भोवतालच्या स्वार्थी मुसद्द्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागू लागले. स्वाभिमानी रघुनाथराव हणमंत्यांना एकुजीराजांचे वागणे गैर वाटू लागले. त्यांनी एकुजीराजांना सोडून स्वराज्याची वाट धरली. महाराजांनी रघुनाथरावांची कीर्ती ऐकली होती. त्यांनी रघुनाथ पंतांचा आदर केला व त्यांना आपल्या जवळ ठेवले. रघुनाथ पंतांनी महाराजांसाठी कर्नाटक स्वारीचे राजकारण आणले होते. रघुनाथ पंत त्यांच्या वडिलांच्या वेळेपासून कर्नाटकात शहाजीराजांकडे राहिल्यामुळे त्यांना कर्नाटकाची राजकीय परिस्थितीचे आकलन झाले होते. त्यांनी महाराजांना कर्नाटक विजयाची आवश्यकता किती आहे हे पटवून दिले. आदिलशाहीत बहलोल खान पठाण सत्ता बळकावून बसला होता. त्याचप्रमाणे कर्नाटकात शेरखान लोधी हा कडवा पठाण त्रासदायक झाला होता. या 2 पठाणांच्या डोळ्यात महाराजांची मराठी सत्ता सलत होती. त्यांचा बंदोबस्त वेळीच करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आज ना उद्या दिल्लीचे मोगल दक्षिण काबीज करण्यासाठी खाली उतरतील तेव्हा मोगलांशी प्रतिकार करण्यासाठी दक्षिणी राज्यात एकजूट असायला हवी. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही या मुस्लिम शाह्या असल्या तरी ते दक्षिणी मुसलमान होते. त्यांनी एकत्रित येऊन मोगलांचा मुकाबला केला पाहिजे. या स्वारीत महाराजांना स्वराज्यासाठी अमाप द्रव्य मिळण्याची शक्यताही होती. या युद्धासाठी खर्चापोटी कुतुबशहाकडून मदत मिळण्याची शक्यता होती. कारण कुतुबशाहीत मादण्णा, आकण्णा हे 2 हिंदू बंधू वजीर होते. महाराजांना कर्नाटकाचे राजकारण भावले. त्यांनी त्यास थोरली मसलत संबोधिले. महाराजांच्या मनात संकटकाळी आश्रय घेण्यासाठी दुसरे राज्य निर्माण करण्याची इच्छा होतीच. तसेच महाराष्ट्रात सह्याद्रीमध्ये जशी गड किल्ल्यांची शृंखला होती तिला जोडून दक्षिणेतही साखळी करण्याचा महाराजांचा विचार होता. त्यामुळे संकटकाळी महाराष्ट्रातून थेट तंजावरपर्यंत निरनिराळ्या किल्ल्यांवर मुक्काम करीत जाणे शक्य होणार होते. महाराज द्रष्टे होते. त्यांनी पूर्ण जाणले होते की लवकरच मोगलांशी जबरदस्त मुकाबला करावा लागणार आहे आणि त्यातून जे वाचेल ते खरे शाश्वत स्वराज्य असेल. त्यासाठी महाराजांची ही पूर्वतयारी चालू होती. त्यामुळे मराठी फौजेला कर्नाटक प्रदेशाची ओळख होणार होती आणि 2 वर्षे मराठी फौज बाहेर पोचली जाणार होती. महाराजांनी कर्नाटक स्वारीची तयारी सुरू केली. 2 वर्षांपेक्षा अधिक काळ कर्नाटकात राहावे लागणार असल्याने मागे स्वराज्याची व्यवस्था लावणे गरजेचे होते. पेशवे मोरपंत पिंगळे आणि सुरनीस अनुजी दत्तो यांना महाराजांनी स्वराज्याची व्यवस्था सांगितली. तसेच मोगलांनी आपल्या मागे स्वराज्यास हानी पोहोचवू नये यासाठी दक्षिणेचा मोगल सेनानी बहादूर खान हा पेडगावला होता. त्याच्याकडे तहाचे बोलणे लावले. त्याला भरपूर द्रव्य देऊन आपलेसे करून घेतले. जंजिराच्या सिद्धीने कोकणावर हल्ला करू नये म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अनुजी दत्तो यांच्यावर टाकली. तसेच निराजीरावजी यांचे पुत्र प्रल्हाद निराजी यांना हैदराबादला कुतुबशहाला राजी करण्याच्या कामगिरीवर पाठवले. अशी सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाल्यावर 30,000 स्वार आणि 40,000 पायदळ सोबत बाळाजी आवजी, नेतोजी पालकर, सर्जेराव जेधे, नागोजी जेधे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, धनाजी जाधव, ढमढेरे, आनंदराव असे वीर आणि रघुनाथ पंत व जनार्दन पंत यासारखे मुसद्दी घेऊन दिनांक 6 ऑक्टोबर 1676 रोजी
दसऱ्याच्या मुहूर्तावर दक्षिण स्वारीसाठी प्रस्थान ठेवले. तत्पूर्वी प्रल्हाद निराजी व रघुनाथ पंतांनी वजीर आकण्णा आणि मादण्णा यांना आपल्या बाजूला वळून घेतले होते. प्रल्हाद निराजी यांनी मादण्णा आकण्णांना विनंती करून स्वारी खर्चासाठी काही द्रव्य तानाशहाकडून मिळवून देण्यास सांगितले होते. महाराज सैन्यासह येत आहेत हे पाहून कुतुबशहा घाबरला होता. त्याने लागेल तेवढे द्रव्य महाराजास द्यावे, पण त्यांनी बाहेरच्या बाहेर निघून जावे असा विचार मांडला. महाराजांना कुतुबशहाची भेट घेऊन ऐक्य साधायचे होते, परंतु बादशहा शिवाजीची भेट घेण्यास तयार नव्हता. महाराजांची अफझलखान भेट, शाहिस्ता खानावरचा छापा, आग्र्याच्या कैदेतून पलायन या सर्व घटना तानाशहासमोर स्पष्ट होत्या. त्याला आपल्याबरोबरही असाच धोका होईल असे वाटत होते. परंतु प्रल्हाद निराजी आणि रघुनाथ पंत यांनी कुतुबशहाची शपथपूर्वक खात्री करून दिली की महाराजांच्या मनात केवळ बंधुभाव आहे, धोका नाही. तेव्हा कुठे बादशाह महाराजांची भेट घेण्यास तयार झाला. महाराजांनी जसा कुतुबशाहीत प्रवेश केला तशी फौजेला ताकीद दिली की कुतुबशाही रयतेस कसलीही तोशीस लागता कामा नये. जे सामान लागेल ते रयतेस राजी करून विकत घ्यावे. अशा प्रकारे काळजी घेऊन महाराज हैदराबाद जवळ पोहोचले. कुतुबशहा तानाशहा महाराजांना सामोरा येणार होता, परंतु महाराजांनी तानाशहास कळविले की आपण वडील भाऊ, मी धाकटा भाऊ आहे, आपण सामोरे न येणे. या निरोपाने तानाशहाला खात्री झाली आणि त्याच्या मनातील भीती नष्ट झाली. प्रचंड मिरवणुकीने महाराजांनी वाजत गाजत भागा नगरात प्रवेश केला. त्या मिरवणुकीचे कैलाशवासी क्रूव केळुसकर यांनी फार सुरेख वर्णन केले आहे. ते म्हणतात, वजीर मादण्णा व आकण्णा यांनी महाराजांना वाजत गाजत नगरापाशी आणले. तेथे त्यांच्या सगळ्या सैन्याने तळ दिला. दुसरे दिवशी कुतुबशहाची भेट घेण्याचे ठरले. या भेटीस जाण्याच्या वेळी महाराजांनी आपल्या निवडक लोकास उंची पोशाख दिले. त्यांना मोत्याचे तुरे, सोन्याची कडी, नवी चिलखते वगैरे लष्करी जामानिमा देऊन त्यास मोठ्या पिढीजात उमरावाप्रमाणे सजविले. त्यांचे हत्ती घोडेही बहुमोल अलंकाराधिकांनी शृंगारले. ह्याप्रमाणे एखाद्या बादशहा शोभेशी मोठ्या थाटाची स्वारी तयार करून महाराजांनी 50,000 सैन्यानिशी नगर प्रवेश केला. तिकडे कुतुबशहाने सर्व नगर शृंगावयास लावून गुढ्या, तोरणे व पताका जिकडे तिकडे उभारावयास व वाद्य वाजवण्यास सांगितले. नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजास पाहण्याची उत्कंठा लागली होती. रस्त्याच्या दुतर्फा गर्दीने भरून गेले होते. भागानगरचे नागरिक महाराजांचा जोरात जयजयकार करीत होते. सुवासिनी पुढे होऊन आरत्या ओवाळीत होत्या. पुरुष मंडळी पुष्पवृष्टी करीत होते. महाराज या सत्काराने परम संतोष पाहून दुतर्फा सोन्याच्या रुपयाची नाणी उधळीत होते. महाराजांनी नगरातील गोरगरिबास व फकीरास मुबलक खैरात केली. महाराजांची मिरवणूक वाजत गाजत शहरात प्रवेश करती झाली. मराठा फौजेची राहण्याची व्यवस्था गोशा महाल भागात करण्यात आली होती, तर प्रत्यक्ष भेटीचा सोहळा दाद महालात होणार होता. गोशा महालात फौज ठेवून महाराज निवडक आसामी बरोबर घेऊन दाद महालापाशी आले. महाराजांनी फक्त 5 व्यक्ती सोबत घेऊन दाद महालात प्रवेश केला. कुतुबशाही पादशहा उच्चासनावर बसले होते. महाराज आपल्या बरोबरच्या 5 लोकांस खालीच ठेवून सडेस पायऱ्या चढून सिंहासनाजवळ गेले. तानाशहाने उठून महाराजांना आलिंगन दिले. कुतुबशहाने महाराजांना आपल्याजवळ सिंहासनावर बसविले. 2 सार्वभौम सत्ताधीश एकमेकांना भातृभावाने भेटल्यावर अनेक राजकारणे उलगडली गेली. दक्षिणेकडील एकजूट करण्याचे ठरले. कर्नाटक स्वारीच्या काळात कुतुबशहाने शिवाजी महाराजांना दरमहा 4.5 लाख होऊन खर्चासाठी द्यावे व 500 स्वारींची तुकडी मदतीस द्यावी हे तानाशहाने मान्य केले. कुतुबशहाने महाराजांना खासे विडे स्वतःच्या हातांनी दिले. महाराजांचा भागानगरमध्ये 4 फेब्रुवारी ते 10 मार्च असा जवळजवळ 1 महिना मुक्काम होता. या काळात अनेकदा तानाशहाने महाराजांना मेजवान्या दिल्या. तसेच महाराजांनीही पातशहास भेटीवर नजराणे दिले. मादण्णा, आकण्णा यांच्या काजी सानकी देवडी येथील वाड्यावर महाराजांना मेजवानी झाली. कुतुबशहाने महाराजांच्या मनोरंजनासाठी मर्दानी खेळांचे आयोजन केले होते. त्यावेळी महाराजांनीही येसाजी कंक याला हत्तीशी झुंज घेण्यास सांगितले. हे झुंज पाहून पातशहा आणि इतर कुतुबशाही सरदार अवाक झाले होते. कुतुबशहाने येसाजी कंकाला अनेक बक्षिसे दिली, ती त्याने विनम्रपणे नाकारली. असे महिनाभर राहून महाराज श्री शैल्य मल्लिकार्जुन दर्शनास गेले. 10 मार्च 1677 रोजी महाराज श्री शैल्य मल्लिकार्जुन या तीर्थक्षेत्रात पोहोचले. महाराजांनी सर्व सरदारांसमवेत दर्शन घेतले. त्या देवस्थानाचे पावित्र्य आणि सभोवतालचा निसर्ग पाहून
महाराज इतके भारावले की श्री मल्लिकार्जुनच्या पायी आपले आयुष्य वाहून जीवन संपवून टाकावे असे महाराजांना वाटू लागले. महाराजांनी आत्मदान करण्याच्या विचाराने तलवारही उपसली. जवळच्या माणसांनी मोठ्या प्रयासाने महाराजांचे मन वळविले आणि त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले. महाराजांनी त्या ठिकाणी विपुल दानधर्म केला. 1,00,000 ब्राह्मणास भोजन दिले. त्या पवित्र ठिकाणी नीलगंगा नदीस घाट आणि घाटावर धर्मशाळा बांधण्याची व्यवस्था करून महाराज पुढील स्वारीसाठी निघाले. महाराज कर्नाटकात लहान मोठ्या सत्ताधीशांच्या ताब्यातील प्रदेश काबीज करीत चालले होते. ते मद्रासजवळ पोहोचले. रघुनाथपंत हणमंते या प्रदेशातील राजकारणाचे चांगले जाणकार असल्याने महाराज त्यांच्या सल्ल्याप्रमाणे लष्करी हालचाली करीत होते. एक एक विजय संपादित करून महाराज जिंजीजवळ आले. जिंजीच्या प्रचंड मोठ्या किल्ल्याला महाराजांच्या फौजेने वेढा दिला. किल्ला नासिर मुहम्मद याच्या ताब्यात होता. त्याला त्याचे भवितव्य कळून चुकले. त्याने तहाचे बोलणे लावले. शेवटी 50,000 उत्पन्नाची जहागिरी देण्याचे महाराजांनी कबूल करताच 13 मे 1677 रोजी त्याने जिंजी मराठ्यांच्या ताब्यात दिला. जिंजीच्या विजयाने आजूबाजूचे राजे भयभीत झाले. महाराजांची दहशत निर्माण झाली. त्यानंतर महाराज वेलोर येथे आले. वेलोरचा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता. हा किल्ला भुईकोट किल्ला होता. किल्लेदार अब्दुल्ला खान याने तो निकराने लढवला. या भुईकोट किल्ल्याशेजारी 2 टेकड्यांवर महाराजांनी साजिरा आणि गोजिरा असे 2 किल्ले बांधले. त्यावरून वेलोरच्या किल्ल्यावर मारा करता येत होता. पण या सर्व प्रक्रियेस वेळ लागणार होता. महाराजांनी वेलोर घेण्याची जबाबदारी नरहरी रुद्र या सरदारावर टाकून कडलूर येथे प्रयाण केले. कडलूरला येताच महाराजांची शेरखान लोदीशी गाठ पडली. शेरखान हा महाराजांचा मोठा शत्रू होता. त्याचा पराभव करणे अत्यंत गरजेचे होते. मराठ्यांनी शेरखान लोदीवर जबरदस्त हल्ला केला. खानाने युद्धातून पळ काढून बानागिरी किल्ल्याचा आश्रय घेतला. पण मराठ्यांनी त्याला सोडला नाही. बानागिरी पट्टमच्या किल्ल्याला मराठ्यांनी वेढा दिला. शेरखान महाराजास शरण आला. महाराजांनी शेरखानाशी तह करून त्याची सर्व ठाणी व 20,000 होऊन घेऊन ओलीस ठेवलेल्या त्याच्या पुत्राला इब्राहिम खानाला मुक्त केले. शेरखान लोदीसारख्या जबरदस्त शत्रूचा बंदोबस्त करत असतानाच एक शुभवार्ता महाराजास मिळाली. मागे राहिलेल्या नरहरी रुद्र यांनी 22 जुलै 1678 रोजी वेलोरचा किल्ला अब्दुल्ला खानाकडून जिंकून घेतला. महाराजांनी कर्नाटकात जाऊन बांधलेले साजिरे गोजिरे हे मराठी नावाचे 2 किल्ले आजही या विजयाची साक्ष देतात. महाराजांनी कर्नाटकात जिंकलेल्या प्रदेशावर आपली विश्वासाची माणसे नेमली. काही गडकोटांची डागडुजी केली. काही नवीन बांधायला घेतले. कर्नाटकावर मराठ्यांच्या पाऊलखुणा पुढे हजारो वर्षे राहाव्या यासाठी महाराजांनी कर्नाटकात एक स्वतंत्र राज्यच निर्माण केले. कर्नाटक स्वारीत महाराजांचा मुक्काम कावेरी तीरावर असताना त्यांनी आपले सावत्र भाऊ एकूजी राजे उर्फ व्यंकोजी राजे यास पत्र पाठविले. त्यात महाराजांनी लिहिले होते की 13 वर्षापूर्वी थोरले महाराजांचा कैलासनाथ झाला. त्यांची सर्व दौलत आपल्यापाशी आहे. या पितृधनात आमचाही अर्धा वाटा आहे. तरी आमचा वाटा आम्हास बिनतक्रार द्यावा, म्हणजे कलहास कारण उरणार नाही. आपण दोघे एका रक्ताचे आहोत, तरी प्रेमाने राहू, भेटीस यावे. एकोजी राजांच्या हितचिंतकांनी त्यांना सल्ला दिला की दौलतीचे वाटे करू नये, महाराजांशी युद्धप्रसंग करावा. महाराजांचा मुक्काम यावेळी तिरुमलवाडीला होता. एकोजी राजे महाराजांना भेटण्यासाठी तिरुमलवाडीला आले. भेटी झाल्या. महाराजांनी एकोजी राजांना अत्यंत प्रेमाने वागविले. एकोजी राजे 20 जुलै ते 27 जुलै असे आठवडाभर महाराजांच्या छावणीत राहिले. परंतु या काळात एकोजी राजे स्पष्ट काहीच बोलले नाहीत. मनातल्या मनात कुढत राहिले. त्यांना भीती वाटत होती की शिवाजी महाराज आपल्याला कैद करतील आणि पूर्ण राज्यावर कब्जा करतील. या भीतीने एकोजी राजांना अन्नगोड लागत नव्हते. शेवटी एका रात्री 27 जुलै 1677 रोजी एकोजी राजांनी गुपचूप पलायन केले आणि तंजावरला निघून गेले. एकोजी राजांच्या बरोबर शहाजी राजांच्या नाटकशाळांचे पुत्र भिवजी राजे, प्रतापजी राजे आणि रायभान राजे हेही महाराजांच्या भेटीस आले होते. तेही एकोजी राजांबरोबर निघून गेले. मात्र महाराजांचे एक सापत्न बंधू संताजी राजे भोसले हे महाराजांकडेच राहिले. महाराजांनी पुढे त्यांना 1000 सरदारी देऊन पदरी ठेवले. शिवाजी महाराजांच्या मनाच्या मोठेपणाने एकोजी राजे प्रकरण आटोपते घेतले. महाराजांच्या जागी अन्य कोणी असते तर एकोजी राजांचा पराभव करणे कठीण नव्हते. पण महाराजांनी मोठे भाऊपणा निभावला. महाराज तोरगड मुक्कामी आले. येथे येताच महाराजांना कळले
की एकोजी राजे लढाईच्या इराद्याने फौज पाठवित आहेत. महाराजांनी जनार्दन पंतांना फौज देऊन एकोजी राजांशी सामना करण्यासाठी पाठवले. जनार्दन पंतांपुढे एकोजी राजांचा पराभव झाला. एकोजी राजांचे कित्येक लोक मारले गेले. एकूण एकोजींची दाणादाण उडाली. पण महाराजांच्या मनात लहान भावाविषयी माया होती. त्यांनी जनार्दन पंतांना कळवले की एकोजी राजांनी बालबुद्धी धरली तरी त्यांना बुडवू नये. परतीच्या आधी महाराजांनी जगदेवगड, कर्नाटकगड, कोल्हार, बालापूर, शिरटे, वासकोट हा सर्व प्रदेश ताब्यात घेतला. अनेक लहान मोठ्या पाळेगारांचा कायमचा बंदोबस्त केला. अनेकांकडून खंडण्या वसूल केल्या. नंतर महाराज श्रीरंगपट्टण, गदग, लक्ष्मेश्वरपर्यंत विजय मिळवित आले. वृद्धाचालम येथे देवदर्शन करून पोर्तो नोवा शहर लुटून महाराज परतीच्या प्रवासास लागले. त्याला कारणही तसेच होते. महाराजांना हेरांकडून बातमी आली की औरंगजेब पारिपत्यासाठी दक्षिणेत उतरण्याच्या तयारीत आहे. म्हणून घाईघाईने मे-जून 1678 महाराज स्वराज्यात आले. कर्नाटकातील विजयाने स्वराज्याची हद्द दक्षिण समुद्राला मिळाली. आदिलशाही नमली. कुतुबशाहीशी सलोख्याचे संबंध निर्माण झाले. अपार द्रव्य मिळाले. कर्नाटकात दुसरे राज्य निर्माण करता आले. संकटकाळी स्वराज्य ते जिंजी अशी एक साखळी तयार झाली. मराठ्यांना पराक्रमासाठी नवे क्षेत्र मिळाले. शेरखान लोधी, बहलोल खान यासारख्या पठाणांचा बंदोबस्त करता आला. 2 वर्षे स्वराज्याची फौज परमुलकात कुतुबशाहीच्या पैशावर पोचली गेली. असे अनेक फायदे कर्नाटक स्वारीने स्वराज्यास मिळाले. महाराजांची कर्नाटक स्वारी अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाली. परंतु संभाजी राजांना मात्र भरपूर मनस्ताप सहन करावा लागला. शृंगारपूरचे पहिले काही महिने आनंदात गेले. शृंगारपूरचा निसर्ग, कवी कलशांच्या काव्याविष्कार आणि प्रेमळ येसू राणींचा सहवास यात दिवस छान जात होते. त्यात येसूबाई राणीसाहेब गर्भवती होत्या. परंतु संभाजी राजांना मनस्ताप देणारी गोष्ट म्हणजे रायगडावरून संभाजी राजांची केली जाणारी निंदा नालस्ती आणि त्यांच्या शृंगापूरच्या कारभारात होणारी घालमेल होती. संभाजीराजे दारूच्या आहारी गेले होते. ते स्त्रीलंपट आहेत, बदफेली आहेत, जारण मारण विद्येत रमत आहेत असा अपप्रचार करून संभाजीराजे राज्य चालवण्यास कसे नालायक आहेत हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न रायगडावरून अनोजी गटाकडून होत होता. सेवकांसमोर संभाजीराजास तुच्छ लेखले जात होते. अर्थात शृंगारपूरला तशी परिस्थिती नव्हती. उलट कवी कलश या विद्वान कवीच्या सहवासात संभाजीराजे कविता करत होते. त्यांनी याच काळात बुधभूषणम, नायिकाभेद, नखशिख आणि 7 शतक असे 4 ग्रंथ लिहिले होते. संस्कृत व भोजपुरी भाषांचा अभ्यास केला होता. याच काळात येसूबाई राणीसाहेब प्रसूत होऊन मुलगी झाली. तिचे नाव भवानी ठेवण्यात आले. येसूबाईंच्या मर्जीने आणि पुढाकाराने संभाजीराजांनी सुप्याचे जहागीरदार जाधवराव यांची कन्या दुर्गाबाई यांच्याबरोबर विवाह केला. राज्याला वारस मिळावा म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ केला. कलशाभिषेक करून घेतला. कौटुंबिक सुख, धार्मिक कार्ये आणि साहित्य सेवा यांनी संपन्न असा संभाजीराजांचा काळ होता. परंतु प्रभावळी सुभ्याचाच कारभार पाहताना सुभ्याच्या संरक्षणासाठी संभाजीराजांनी 2000ची फौज ठेवली तर रायगडावरून त्यांना जाब विचारण्यात आला. रायगडावरून रोज कर्नाटकात महाराजांपर्यंत डाक जात होती. डाकेतून संभाजीराजांबाबत खोटे नाटे रचून सांगितले जाई. वास्तविक महाराजांनी संभाजीराजांना प्रभावळीचा सुभा सांगितला तेव्हाच या सुभ्याच्या कारभारात रायगडावरून हस्तक्षेप होऊ नये अशी अष्टप्रधानांना आज्ञा दिली होती. परंतु घडत मात्र उलटेच होते. संभाजीराजांच्या प्रत्येक निर्णयात रायगडावरून घालमेल होत होती. त्यामुळे दिवसेंदिवस संबंध बिघडत चालले होते. त्यात आणखी एक ठिणगी पडली. एक दिवस संभाजीराजांना त्यांच्या प्रभावळी सुभ्यातील काही शेतकरी भेटायला आले. त्यांची आदल्या वर्षांची पिके कापणीला आली असता अवकाळी पावसाने वाहून गेली होती. हातातोंडाशी आलेली पिके गेल्याने वर्षभर खाण्यासाठीही काही उरले नव्हते. त्यामुळे त्यांचे शेतसारा भरणे राहून गेले होते. साऱ्याच्या वसुलीसाठी रायगडाहून अनुजींनी शेतकऱ्यांवर जप्ती हुकूम काढले होते. वास्तविक लागोपाठ 3 वर्षे शेतसारा न भरल्यास जप्ती हुकूम निघत असत. परंतु युवराजांच्या सुभ्यात ढवळाढवळ करण्यासाठीच अनुजींनी हे जप्ती हुकूम काढले होते. बिचारे शेतकरी हवालदिल होऊन मोठ्या आशेने युवराजांना भेटण्यास आले होते. युवराजांनी चौकशी करून कवी कलशांना आज्ञा देऊन त्या शेतकऱ्यांना सारा माफ केल्याची पत्रे देण्यास सांगितले आणि या पत्रांच्या प्रती रायगडावर पाठवून दिल्या जेणेकरून त्या शेतकऱ्यांना पुन्हा त्रास होऊ नये. परंतु काही दिवसातच रायगडावरून 12 कारकून जप्तीचे हुकूमनामे घेऊन प्रभावळीत आले. यावेळी हुकूमनाम्यावर
राहोजी सोमनाथांऐवजी अनुजींचीही सही आणि शिक्का होता. तसेच हुकूमनाम्यात युवराजांचा अवमान करण्यात आला होता. वास्तविक अनुजींना या प्रकरणात लक्ष घालण्याची गरजच नव्हती. मग संभाजी राजेही चिडले. त्यांनी त्या 12 कारकुनांना 4 दिवस कैदेत ठेवले. त्यांच्या जवळचे जप्ती हुकूम फाडून टाकले आणि त्यांना सोडून दिले. युवराजांनी झाला प्रकार कर्नाटकात महाराजांच्या कानावर घातला, परंतु महाराजांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून युवराजांना सबुरीचा सल्ला दिला. महाराजांच्या सबुरीच्या सल्ल्यामुळे आपल्यावर लागोपाठ अन्याय मागून अन्याय होत आहे अशी युवराजांची भावना झाली. त्यात महाराजांनी युवराजांना सज्जनगडावर समर्थांच्या सानिध्यात जाण्याची आज्ञा केली. त्यामुळे युवराज अधिकच बैचेन झाले आणि महाराजांचा हुकूम पाळून ते सज्जनगडावर गेले. परंतु तेव्हा समर्थ रामदास स्वामी गडावर नव्हते. त्या संधीचा फायदा घेऊन युवराज संभाजीराजे दिलेरखानास मिळाले. स्वराज्याचा पहिला युवराज असून मोगलांना मिळण्याचा विचार करणे हे संभाजीराजांचे नैतिक पतन होते हे मान्यच करावे लागेल. कदाचित प्राप्त परिस्थितीचा तो विजय असेल, कदाचित शंभूराजांवर महाराजांनी आजवर केलेल्या संस्कारांचा पराभव असेल, किंवा रायगडाच्या कारकुनांनी मारलेल्या लेखणीच्या फटकाऱ्याची जीत असेल. परंतु स्वराज्य निर्मात्याच्या ज्येष्ठ पुत्राने शत्रूस मिळणे ही त्या पुत्राची चूकच ठरते. अर्थात मानसिक कमकुवतपणा आणि अपरिपक्वता यामुळे भावनेच्या भरात घडलेला तो अपराध होता असे म्हणावे लागते. हे युवराज प्रकरण इतके सविस्तर तपशीलवार सांगण्याचे कारण, या प्रकरणाने महाराज मानसिकदृष्ट्या खचले असण्याची शक्यता आहे. त्यांच्या सर्व आशा अपेक्षा युवराज संभाजी राजांभोवती एकवटल्या होत्या. महाराजांनी फार पूर्वीपासून संभाजी राजांना युवराज, स्वराज्याचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले होते. संभाजी राजांना अनुभव संपन्न करण्यामागे महाराजांचा हाच स्पष्ट हेतू दिसतो. त्या सर्वांवर युवराजांच्या मोगलांना मिळण्याने पाणी फिरणार होते. मोगलांना मिळालेला युवराज कोणालाच मान्य होणार नव्हता. युवराजांच्या विरोधात असलेला अनुजींचा गट प्रबळ ठरला होता. संभाजीराजे हे सज्जनगडावरून माहुलीला तीर्थस्नानासाठी म्हणून बाहेर पडले. ते सरळ दिलेरखानाच्या रहिमतपूरच्या छावणीत दाखल झाले. दिलेरखान संभाजीराजांची वाट पाहत होता. युवराज येत असल्याची त्याला खबर होती. दिलेरखानाने युवराजांचे जंगी स्वागत केले. अनेक वर्षानंतर जिवलग मित्र भेटावेत तसा तो युवराजांना भेटला. रहिमतपूरच्या छावणीत खास सजवलेल्या तंबूत युवराजांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रोज शाही खाणे दिले जात होते. दिलेरखान दक्षिणेचा सुभेदार या नात्याने रोज एका नव्या सरदारास संभाजीराजास भेटवित होता. ओळख करून देताना आप है दख्खन के शेर किंवा आप है दख्खन के मालिक असा उल्लेख करीत होता. दिलेरखान संभाजीराजांचा शब्द झेलायला तयार होता. दिलेरखानाने युवराजांना 70,000 मनसब बहाल केली. दिलेरखान हे सारे स्वतःच्या स्वार्थासाठी करीत होता. दिल्ली दरबारातले त्याचे वजन कमी झाले होते. इतके दिवस दक्षिणेत राहून त्याने मराठ्यांविरुद्ध काहीच केले नव्हते. त्याच्यावर दरबाराचा खर्च होत होता, पण फायदा काहीच होत नव्हता. औरंगजेबाच्या दृष्टीने दिलेरखान मक्कार होता. आता युवराज त्याच्याकडे आल्याने त्याचे दिल्ली दरबारातले वजन वाढणार होते. संभाजीराजांना तो जोवर ताब्यात ठेवू शकेल तोवर हे वजन वाढलेले राहणार होते. जर त्याने संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले तर तो त्याचा विनाश होता. औरंगजेबाच्या धोरणाप्रमाणे त्याने दिलेरखानाचा मिर्झा राजे केला असता. संधी साधून त्याला संपवून टाकले असते हे दिलेरखान जाणून होता. त्यामुळे काहीही झाले तरी तो युवराजांना औरंगजेबाच्या ताब्यात देणार नव्हता. शिवाय आता स्वराज्याच्या युवराजांना पुढे करून त्याला मराठी मुलुखावर हल्ले करता येणार होते. त्याचाच एक भाग म्हणून युवराजांना पुढे ठेवून त्याने भूपाळगडावर स्वारी करण्याचा बेत आखला. भूपाळगड उर्फ बाणूरगड हा सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या तालुक्याच्या सीमेवर रेवागिरी डोंगरात आहे. अफजल खानाच्या वधानंतर महाराज कोल्हापूरपर्यंत किल्ले जिंकत गेले तेव्हा त्यांनी हा बाणूरगड जिंकून घेतला व त्याचे नाव भूपाळगड ठेवले होते. सीमेवरचा गड म्हणून त्यावर फिरंगोजी नरसाळासारखे खंदावीर किल्लेदार नेमला होता. संभाजीराजे लहान असताना फिरंगोजींच्या अंगखांद्यावर खेळले होते. दिलेरखानाने संभाजीराजांना समोर ठेवून भूपाळगडावर हल्ला चढविला. चाकणचा मातीचा भुईकोट संग्रामगड 55 दिवस लढवणारे फिरंगोजी भूपाळगड सहज लढवू शकले असते. परंतु ज्याला पूर्वी अंगावर खेळवले त्या युवराजांना समोर पाहताच फिरंगोजींचे अवसानच गळाले. त्यांनी युवराजांवर तोफ न टाकता गड खाली करून दिला. दिलेरखानाने गडावरच्या 700 निरपराध लोकांचे हातपाय तोडले. दिलेरखानाचे हे क्रूर्य पाहून संभाजीराजांना उभं घाला. ते दिलेरच्या अंगावर धावून गेले.
पुढे दिलेरने अथनीची बाजारपेठ लुटली. तेथेही अनन्वित अत्याचार केले. ते पाहून संभाजी राजांना स्वराज्याची किंमत कळली. स्वराज्यात असले काहीही नव्हते. संभाजी राजांना आता पश्चाताप होऊ लागला. येथून निघून जाण्याचा विचार त्यांच्या मनात घोळत होता. महाराजांचे थोरले जामात महादजी निंबाळकर हे दिलेरच्या छावणीत होते. त्यांना महाराजांनी आपली थोरली कन्या सखुबाई दिली होती. त्याचप्रमाणे महादजी हे महाराजांचे मेव्हणे बजाजी निंबाळकर यांचे पुत्र होते. रक्ताचे नाते होते. महाराजांनी महादजी मार्फत संभाजी राजांशी संधान बांधले. युवराजांनी स्वराज्यात परत यावे म्हणून स्वतः महाराज आणि शृंगारपूरहून येसूबाई प्रयत्न करीत होतेच. सारांच्याच प्रयत्नांना यश आले आणि एके रात्री संधी साधून संभाजीराजे दिलेरखानाच्या छावणीतून निसटले आणि पन्हाळ्यावर हजर झाले. संभाजीराजे डिसेंबर 1679 मध्ये केव्हा तरी पन्हाळ्यावर परत आले. कारण 13 जानेवारी 1680 रोजी संभाजीराजे आणि महाराज यांची पन्हाळ्यावर भेट झाली. संभाजीराजे बरोबर वर्षभर मोगली छावणीत होते. 13 डिसेंबर 1678 रोजी संभाजीराजे रहमतपूरला दिलेरखानाच्या छावणीत गेले आणि डिसेंबर 1679 मध्ये कधीतरी पन्हाळ्यावर हजर झाले. परंतु त्यांची महाराजांची भेट 13 जानेवारी 1680 रोजी म्हणजे 13 महिन्यांनी झाली. महाराजांचे आणि संभाजीराजांचे काय बोलणे झाले असेल याबाबत इतिहास काहीच बोलत नाही. स्वराज्याच्या युवराजाने शत्रूस मिळणे ही अत्यंत खेदजनक गोष्ट राजांच्या जीवनात घडल्यामुळे ते स्वतःला अपराधी समजत असणार आणि याच आघाताने महाराजही मानसिकदृष्ट्या खचलेले असणार. अशा वेळी त्या दोघात नेमके काय संभाषण झाले असावे याबाबत इतिहासात विद्यार्थ्यांच्यात उत्सुकता जरूर आहे. परंतु आपल्याकडे इतिहास लिहून ठेवण्याची पद्धत नसल्याने अशा जागा केवळ तर्कानेच जाणून घ्याव्या लागतात किंवा बखरींचा आधार घ्यावा लागतो. पन्हाळ्यावर सज्ज कोठीत गुप्तपणे ही भेट झाली. त्यात महाराजांनी संभाजीराजांना काही समजवण्याचा प्रयत्न केला असेल. संभाजीराजांनीही अपराधी भावनेतून महाराजांकडे क्षमायाचना केली असेल. असे काही नैसर्गिक घडल्यानंतर महाराजांनी संभाजीराजांपुढे राज्याच्या वाटणीचा प्रस्ताव ठेवला. त्या प्रसंगी महाराज म्हणाले, तू ज्येष्ठ पुत्र थोर झाल्यास आणि स्वतंत्र राज्य कर्तव्य तुझ्या चित्ती आहे तर मजला हे अगत्य आहे तरी तुझलाही एक राज्य देतो. हे सर्व राज्य आहे. यास 2 विभाग करतो. एक चंदीचे राज्य, याची हद्द तुंगभद्रा. तद्वत कावेरी हे एक राज्य आहे. दुसरे राज्य तुंगभद्रा अलीकडे गोदावरीपर्यंत आहे. ऐसी 2 राज्ये आहेत. त्यास तू वडील पुत्र. तुझला कर्नाटकाचे राज्य देधले. इकडील राज्य राजारामास देतो. तुम्ही 2 पुत्र 2 राज्य करणे. आपण श्रींचे स्मरण करून उत्तर सार्थक करीत बसतो. आपण काही हेतूने हे स्वराज्य निर्माण केले असता त्याची 2 शकले करताना महाराजांच्या मनाला प्रचंड क्लेश झालेले असणार. कदाचित महाराज संभाजीराजांवर चिडले असतील. त्यांनी संभाजीराजांची चांगली झाडाझडतीही घेतली असण्याची शक्यता आहे. पण डॉक्टर वी गो खोबरेकर म्हणतात त्याप्रमाणे महाराजांनी आपले मायेचे आणि विश्वासाचे प्रतीक म्हणून मोगलांविरुद्ध लढायची आपली खास जबाबदारी संभाजीराजांवर टाकली. हे खरे वाटत नाही. महाराजांनी संभाजीराजास ताबडतोब मोगली साम्राज्यावरील स्वारीचे आधिपत्य देऊन गौरव केला. हे खोबरेकरांचे विधान पटत नाही. ही त्यांची विधाने बहुधा काफी खानाच्या लिखाणातून आलेली दिसतात. संभाजीराजांनी महाराजांचे बोल ऐकून घेतले. राज्याची वाटणी करण्याची कल्पना संभाजीराजांनाही आवडली नाही. त्यांनाही केल्या कर्माचा पश्चाताप झाला होता. त्यांनी महाराजास स्पष्ट सांगितले की आपणास साहेबाच्या पायाची जोड आहे. आपण दूधभात खाऊन साहेबांचे पायाचे चिंतन करून राहीन. त्यानंतर महाराज पन्हाळ्यावरून रायगडी परत आले. त्यांनी राजारामाच्या लग्नाचा बेत केला. पूर्वी प्रतापराव गुजराच्या निधनानंतर महाराजांनी त्यांच्या कुटुंबाला धीर देताना महाराज म्हणाले होते की प्रतापरावांची मुलगी पोरकी झाली नाही, तिला आम्ही मांडीवर घेतली आहे. हे वचन महाराजांना सत्यात आणायचे होते. त्यांनी बोसरे या गावी प्रतापरावांच्या कुटुंबाशी संपर्क करून त्यांची कन्या जानकी हिचा विवाह राजाराम बरोबर निश्चित केला. 7 मार्च 1680 रोजी राजाराम राजांची मुंज करण्यात आली. त्यानंतर 15 मार्चला राजारामांचा विवाह करण्यात आला. भोसले घराण्यात होणाऱ्या या दोन्ही समारंभात सर्व आप्त स्वकीय रायगडावर हजर होते. फक्त संभाजीराजे आणि त्यांचे कुटुंब, येसूबाई आणि कन्या भवानीबाई लग्नास हजर नव्हते. सोयराबाई महाराणी साहेबांच्या हट्टामुळे युवराजांना समारंभाचे निमंत्रण पाठवण्यात आले नव्हते.
धाकट्या भावाच्या लग्नाला मोठा भाऊ हजर नव्हता. त्याला कळविण्यात आले नाही. यामागे राजकारण होते. शंभूराजांनी मोगलांना मिळून स्वराज्याचा अपराध केला होता. त्याचा फायदा घेऊन त्यांना राज्याचा वारसा नाकारण्यासाठी सोयराबाई आणि अनोजींचे प्रयत्न चालू होते. महाराजांचे संभाजी राजांविषयीचे मत कुलसित झाले होते. त्याचा फायदा या संभाजी विरुद्ध गटाला घ्यायचा होता. संभाजी राजे दूर पन्हाळ्यावर होते. ते जर या समारंभाच्या निमित्ताने रायगडावर आले असते तर त्यांचा आणि इतर कुटुंबांचा सहवास वाढला असता. त्यातून महाराजांचे मतपरिवर्तन होण्याची शक्यता होती. संभाजीराजे यांच्याकडून तसे प्रयत्न झाले असते. हे विरोधकांना टाळायचे होते, म्हणून युवराजांना निमंत्रणच देण्यात आले नाही आणि त्यांच्या गैरहजेरीत दोन्ही समारंभ ओरखण्यात आले. डॉक्टर खोब्रेकर म्हणतात, त्याप्रमाणे त्यावेळी संभाजीराजे महाराजांच्या आज्ञेने मोगलांशी लढत असतील तर किमान पक्षी महाराजांची घरातील थोरली सून येसूबाई आणि एकमेव नाथ भवानीबाई यांना तरी रायगडावर आणायला हवे होते, परंतु त्यांनाही आणलेले दिसत नाही. याचा अर्थ महाराजांनी युवराजांना ते पन्हाळ्यावर असून निमंत्रण दिले नव्हते हाच होतो. राजाराम जानकीचे लग्न खूप थाटामाटात साजरे झाले. राजघराण्यातील या लग्नाला सर्व आप्तस्वकीय जातीने हजर होते. महाराजांचे सर्व जावई मुली व्याही सारे राजारामांच्या मुंजीपासून विवाहापर्यंत प्रत्येक समारंभात हजर होते. स्वतः सोयराबाई राणीसाहेब वरमाय म्हणून मिरवत होत्या. लग्न कार्यात कोणाला काही कमी पडू नये याची जातीने काळजी घेत होत्या. सर्व निमंत्रितांचे योग्य ते मानसन्मान करण्यात आले. प्रत्यक्ष विवाह 15 मार्च रोजी पार पडला. त्यानंतर एक एक करून सर्व पाहुणे मंडळी आपापल्या घरी परतली. सर्वात शेवटी गुजरांकडची मंडळी गड सोडणार होती. गुजर मंडळी 23 मार्चला जाणार असल्याने 22 तारखेला त्यांच्यासाठी मेजवानीचा बेत होता. नवी सून जानकीसुद्धा शहाणी होईपर्यंत गुजरांकडे माहेरी राहणार असल्याने तिचे कोड कौतुक केले जात होते. त्याच रात्री महाराज शयनगृहात गेले तेव्हा त्यांना ज्वराची भावना होऊन बेचैन वाटू लागले. त्याही अवस्थेत दुसऱ्या दिवशी महाराज व्याह्यांना निरोप देण्यासाठी गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत गेले, परंतु तेवढ्यानेही महाराजांना श्रमाचा थकवा जाणवू लागला. राजवैद्यांना पाचारण करण्यात आले. वैद्यराजांनी नाडी परीक्षा करून अतिश्रमामुळे ज्वर आल्याचे निदान केले. ते खरेही असू शकत होते. कुटुंबातील एवढे मोठे कार्य पार पाडताना पुरेशी विश्रांती मिळत नाही. खाण्यापिण्यात अनियमितता वाढते आणि परिणामी ज्वर येऊ शकतो. राजवैद्यांनी उपचार सुरू केले. पथ्य पाणी सांगितले, विश्रांतीचा सल्ला दिला आणि लवकरच महाराजांना आराम पडेल याची ग्वाही दिली. राजांच्या शयनगृहातील राबता बंद करण्यात आला. शयनगृहाबाहेर महाराजांचा विश्वासू महादबा दिवस रात्र पहारा देत होता. महाराणींच्या हुकुमाशिवाय कोणालाही महाराजांपर्यंत जाऊ दिले जात नसे. महाराजांना पूर्ण आराम पडावा यासाठी ही काळजी घेतली जात आहे असा आभास निर्माण केला गेला होता. महाराणी दिवसाचा अधिकतर वेळ महाराजांच्या शयनगृहात काढत होत्या. वैद्यराजांनी महाराजांना दिलेले काढे, चाटण, चूर्ण वेळच्या वेळी दिले जाण्याची पूर्ण दक्षता महाराणी घेत होत्या. 4-5 दिवस वेळेवर औषध घेऊन आणि विश्रांती घेऊनही महाराजांच्या प्रकृतीत फरक पडत नव्हता. या उलट दुखणे दिवसेंदिवस वाढतच होते. इतर राणी वश्याला महाराजांपासून दूर ठेवण्यात आले होते. पुतळाबाई राणीसाहेब तर पाचाडल्या होत्या. फक्त राजाराम राजे दिवसातून एकदा महाराजांच्या मुजऱ्याला येत होते. महाराजांचे दररोजचे वाढते दुखणे पाहून महाराजांना काहीतरी मोठा आजार असावा असे वाटले असावे. त्यांनी एक दिवस महाराणींना सांगितले की पन्हाळ्यावर स्वार पाठवून संभाजी राजास व येसूबाईस बोलावून घ्यावे. तसेच गडाखाली पाचाडला पालखी पाठवून पुतळासही बोलावून घ्यावे. पण 2 दिवस झाले तरी न स्वार पन्हाळ्यावर गेला ना पालखी गडाखाली गेली. खरे तर ही माणसे महाराजांची मायेची माणसे होती. त्यांची भेट झाली असती तर महाराजांच्या प्रकृतीला थोडा आरामच पडला असता. परंतु महाराणींना युवराजांना गडावर येऊ द्यायचेच नव्हते. तर पुतळाबाईंना आणण्यासाठी पालखी गडाखाली गेली असती तर महाराजांच्या प्रकृतीबाबत बातमी सर्वत्र पसरली असती. हे महाराणींना व्हायला नको होते. महाराजांनी महाराणींना विचारून पाहिले की पन्हाळ्यावर स्वार गेले का आणि पुतळाबाई अजून कशा आल्या नाहीत. तर त्यावर महाराणींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. महाराज बरेच काही समजून चुकले. महाराज अधिकच बेचैन झाले. त्या रात्री महाराजांना रक्ताची उलटी झाली. वैद्यराजांना पाचारण करण्यात आले. वैद्यराजांनी महाराजांची नाडी पाहून महाराणी शयनगृहाबाहेर जाण्यास सांगितले.
थोड्या नाखुशीने त्या महालाबाहेर जाताच वैद्यराजांनी महाराजांना स्पष्ट विचारले की त्यांनी काही अभक्ष भक्षण केले आहे का. महाराज सर्व काही समजले. त्यांनी वैद्यांना या निदानाबाबत गुप्तता राखण्यास सांगितले, कारण राजकारणाच्या दृष्टीने ही बातमी बाहेर फुटणे धोक्याचे होते. महाराजांची फार इच्छा होती की युवराजांना आणि युवराज्ञींना भेटावे, पण मराठ्यांच्या छत्रपतीला ते प्राप्त परिस्थितीत शक्य नव्हते. या आजारपणामुळे त्यांचे जगणेच परस्वाधीन झाले होते. पुतळाबाईंवर महाराजांचे अधिक प्रेम होते. पुतळाबाई महाराजांच्या पत्नीपेक्षा भक्त अधिक होत्या. त्यांच्या दृष्टीने महाराज त्यांचे दैवत होते. त्यांना महाराजांच्या आजारपणाची बातमी लागली असती तर त्या धावत आल्या असत्या, परंतु त्यांनाही गळाखाली कळले नाही. इतकी रायगडाची गुप्तता पाळण्यात येत होती. प्राप्त परिस्थितीत आपण काहीही करू शकत नाही हे एकदा कळले की आहे त्या परिस्थितीला स्वीकारण्यास शहाणपणा असतो हे महाराज जाणत होते. महाराज परिस्थितीला शरण गेले. नियतीच्या मनात असेल तेच घडेल असा दैववादी विचार मनात पक्का केला. अगदी कारकिर्दीच्या सुरुवातीपासून हे राज्य होणे ही श्रींची इच्छा आहे असे महाराज मानत आले होते. आम्ही हे राज्य निर्माण केले, हे राज्य ही आमची मालमत्ता आहे असा विचार महाराजांनी आयुष्यात कधीच केला नव्हता. हे रयतेचे राज्य आहे आणि ते निर्माण होणे ही श्रींची इच्छा आहे यावर महाराजांचा पूर्ण विश्वास होता. अगदी सुरुवातीपासून महाराजांची ही अलिप्ततेची भावना असल्याने एक चांगले झाले. स्वराज्याचे पुढे काय होणार ही चिंता महाराजांना बिलकुल नव्हती. हे राज्य जर श्रींनी निर्माण केले आहे तर ते टिकवण्याची जबाबदारीही श्रींचीच आहे. श्री ते टिकवण्यास समर्थ आहे हा विचार महाराजांच्या मनात पक्का झाला. त्याचबरोबर हे राज्य रयतेचे आहे हा विचार महाराजांच्या मनाबरोबर रयतेतही रुजला होता. रयत हे आपले राज्य मानित होती. स्वराज्य वाढावे, टिकावे ही लोकांची इच्छा होती. स्वराज्याचे सर्व फायदे रयतेने अनुभवले होते. त्यामुळे रयतच पुढे येऊन हे राज्य टिकविल हा विश्वास होता. त्यामुळे महाराजांना राज्याबाबत बिलकुल चिंता नव्हती. मराठ्यांचे राज्य बुडवायला टपलेल्या औरंगजेबाबाबत महाराजांना काळजी होती. एक ना एक दिवस औरंगजेब दक्षिणेत उतरणार हे सूर्यप्रकाशा एवढे स्वच्छ होते. ती लढाई निर्णायक लढाई असणार होती. त्यातून जे स्वराज्य वाचेल ते खरे स्वराज्य असे महाराज नेहमी म्हणत असत. औरंगजेब उत्तरेत सैन्याची जमवाजमव करीत आहे याच्या बातम्या हेरांकडून मिळाल्या होत्या. त्यासाठी आणखी 5 वर्षे आयुष्य मिळायला हवे होते असे विचार महाराजांच्या मनात येत होते. रामायणातील राजा दशरथाच्या मृत्यूला जशा महाराणी कैकेयी कारणीभूत ठरल्या त्याप्रमाणे महाराजांच्या आजच्या परिस्थितीत महाराणी सोयराबाईच कारण ठरल्या आहेत. दोघींनीही आपला मुलगा राज्यावर यावा असे वाटत होते. वास्तविक आपला पुत्र कर्तृत्ववान, बलवान, सामर्थ्यवान बनवा असे मातेला वाटण्यात गैर काहीच नाही, परंतु त्यासाठी त्यांनी स्वीकारलेला मार्ग चुकीचा आहे. राज्याभिषेक समयी सोयराबाई राणीसाहेब महाराणी झाल्या होत्या, परंतु तेवढ्यावर त्या समाधानी नव्हत्या. त्यांना राजमातेची स्वप्ने पडू लागली होती. त्या स्वप्नरंजनात इतक्या रंगल्या की त्यांना वास्तवाचे भान उरले नाही. वास्तविक परिस्थिती स्वप्नाहून अगदी भिन्न होती. संभाजी राजेच युवराज पदाचे खरे दावेदार होते. ते महाराजांच्या थोरल्या पत्नीचे पुत्र असून थोरले होते. राजारामपेक्षा ते 13 वर्षांनी वडील होते. ते कर्तबगार होते. त्यांना युद्धाचा, राजकारणाचा, फडावरच्या कारभाराचा अनुभव होता. शिवाय त्यांच्या नावाला रयतेचा आणि फौजेचा पाठिंबा होता. त्यांना पूर्वी युवराजपद जाहीर झाले होते. त्यांच्यापुढे राजारामाची बाजू एकदम कमकुवत होती. केवळ मातेच्या मायेपोटीच त्यांचे नाव युवराजपदासाठी पुढे आले होते. ते जेमतेम 10 वर्षांचे होते. अननुभवी होते. मातेच्या अति जपणुकीने शारीरिकदृष्ट्याही ते कमकुवत होते. त्यांच्यात निर्णय क्षमता नव्हती. केवळ मातेच्या आज्ञा पाळणे आणि प्रत्येक प्रसंगी आज्ञेसाठी मातेकडे पाहणे एवढेच त्यांना जमत होते. त्यांच्या हाती स्वराज्य सुरक्षित नव्हते. महाराज फेब्रुवारी 1680 मध्ये पन्हाळ्यावरून रायगडावर परत आले. लगेच 7 मार्चला महाराजांनी राजाराम राजांची मुंज केली. पुढे 8च दिवसांनी त्यांनी कैलाशवासी प्रतापराव गुजर यांच्या जानकीशी राजारामांचा विवाह लावून दिला. या लग्नाचा महाराजांना शीण आला आणि आठवडाभरात महाराज आजारी पडले. 23 मार्च ते 3 एप्रिल असे फक्त 10 दिवस महाराज आजारी होते. 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर महाराजांचे निधन झाले. महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतखंडाला अभिमान वाटावा असे छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून निघून गेले. या 10 दिवसाच्या आजारपणात महाराज कोणालाही भेटू शकत नव्हते.
अगदी जवळच महाली राहणाऱ्या इतर पत्नींशी त्यांना भेटू दिले जात नव्हते. युवराज संभाजीराजे आणि राजस्नुषा येसूबाई पन्हाळ्यावर होते. त्यांना न महाराजांच्या आजारपणाची खबर होती ना त्यांच्या निधनाची. महाराजांच्या प्रकृतीबद्दल युवराजांना पूर्ण अंधारात ठेवण्यात आले होते. पुतळाबाई राणीसाहेब गडाखाली पाचाडला असून त्यांनाही यातील काहीही कळू दिले नव्हते. गडावर पूर्ण ताबा हा सोयराबाईंचा होता. बहुतेक मंत्री निरनिराळ्या मोहिमांवर रायगडापासून दूर होते. या अनभिक्षित राजाच्या देहाला मंत्राग्नी मिळू शकला नाही. वडील पुत्र करता असून साबाजी भोसले शिंगारपूरकर याच्या हातून महाराजांच्या देहाला अग्नी देण्यात आला. ही सर्व व्यवस्था महाराणी सोयराबाईंच्या आज्ञेने आणि पुढाकाराने करण्यात आली. महाराजांच्या देहाला मंत्राग्नी देण्यासाठी गडाखालून किरवंत आणावे लागले असते. त्यात महाराजांच्या निधनाची वार्ता पसरली असती, म्हणून ही सर्व काळजी घेण्यात आली होती. ही सर्व तत्कालीन परिस्थिती पाहता महाराजांचा मृत्यू नैसर्गिक नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराजांच्या मृत्यूविषयी नक्की कारण सांगणे कठीण असले तरी बखरकारांनी नोंदवल्याप्रमाणे गुडघे रोगाने 10 दिवसात मृत्यू येणे अशक्य आहे. गुडघे रोगाने फार तर रोगी विकलांग होऊन काही वर्षे जगू शकेल, परंतु इतका तडकाफडकी मृत्यू संभवत नाही. रक्ताची उलटी होऊन महाराजांचा आजार बळावला हे सत्य आहे. अर्थात रक्ताची उलटी ही हृदयरोगात, विषप्रयोगात आणि पागेमध्ये घोड्यांशी अधिक संपर्क आल्यास होण्याची शक्यता असते. त्याबाबत इतिहास अबोल आहे. परंतु महाराजांच्या मृत्यूसमयीची रायगडावरची एकूण परिस्थिती आणि महाराजांच्या निधनानंतर रायगडावर घडणाऱ्या गोष्टींचा विचार करता महाराजांचा मृत्यू हा राजकारणाचा बळी असावा असे समजण्यास वाव आहे. पूर्वी जानेवारी-मार्च 1676 मध्ये महाराज साताऱ्यास गेले असता पन्हाळ्यावर बरेच आजारी होते. तेव्हाही विषप्रयोगाने महाराजांचा काळ झाला अशी अफवा पोर्तुगीज पत्रातून पसरली होती. म्हणजे ही कल्पना नवीन नव्हती. महाराजांचे निधन झाले म्हणजे हे महाराजांचे चरित्र येथे संपायला हवे. त्यांच्या मृत्यूपश्चात रायगडावर आणि रायगडावरून काय काय घडले याची दखल येथे घेण्याची गरज नाही. याचे भान ठेवूनही पुढील काही घटना येथे सांगणे गरजेचे आहे. याची 2 कारणे आहेत. एक म्हणजे पुढे घडलेल्या काही घटनांमधून महाराजांचा मृत्यू कशासाठी झाला असावा याचा तर्क करता येतो, आणि दुसरे कारण म्हणजे या अनपेक्षित राजाला मंत्राग्नी देऊन त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळवून देण्यात आली. तसेच त्याच दिवशी महाराजांच्या पत्नी पुतळाबाई साहेब सती गेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर रायगडावरील राज्यकारभाराची सर्व सूत्रे महाराणी सोयराबाई यांनी हाती घेतली. रायगडचे हवालदार कान्होजी भांडवलकर यांना महाराणींनी आपल्या बाजूला वळवून घेतले होते. त्यांना आणि सरकार कुणांना गडाची पूर्ण नाकेबंदी करण्यास सांगितले. त्यामागे महाराणींचा हेतू हा होता की लवकरात लवकर राजाराम महाराजास राज्यपदावर बसवावे. महाराणींनी अनोजी दत्तो यांना राजाराम महाराजांच्या राज्यारोहणाची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यांच्या मदतीस रावजी सोमनाथ आणि हिरोजी फर्जन यांना देण्यात आले. महाराणींनी सर्वाधिकार स्वतःच्या हाती घेतले असल्यामुळे इतर मंत्र्यांची संमती मिळवणे त्यांना कठीण गेले नाही. त्यानंतर सोयराबाईंनी राजारामाचे दिनांक 21 एप्रिल 1680 रोजी राज्यारोहण केले. आता अडचण फक्त युवराज संभाजीराजांची होती. महाराजांच्या निधनाची वार्ता संभाजीराजांपासून लपवून ठेवण्यात आली असली तरी आज ना उद्या त्यांना ती बातमी कळेल आणि युवराज बखेडा उभा करतील. त्यासाठी त्यांना पन्हाळ्यावरच कैद करणे आवश्यक होते. संभाजीराजांना पन्हाळ्यावर कैद करण्यासाठी पन्हाळ्यावर 2 पत्रे जासूस खंडूजी यांचे मार्फत पाठवण्यात आली. त्यातील एका पत्रात रायगडाची खुशाली कळवण्यात आली होती. रायगडावर सर्व काही ठीक असल्याचे खोटेच कळविण्यात आले होते. तर दुसरे पत्रात पन्हाळ्याच्या किल्लेदारास गुप्तपणे आज्ञा होती की त्यांनी बेसावत क्षणी संभाजीराजास आणि येसूबाईस पकडून कैद करावे. अशा प्रकारे 2 वेगवेगळी पत्रे पन्हाळ्यावर पाठवण्यात आली. परंतु जासूस खंडूजीकडून संभाजीराजास रायगडावरील सर्व प्रकार कळला. महाराजांचा मृत्यू आणि त्या पश्चात रायगडावर घडलेल्या घटना युवराजांना समजल्या. जासुदास दरडावल्यावर त्यांनी सर्व काही सांगून टाकले. युवराजांना आता स्वस्थ बसून चालणार नव्हते. जे करायचे ते भराभर करायला हवे होते. त्यांनी प्रथम पन्हाळ्याच्या किल्लेदारास कैद करून पन्हाळ्याचा ताबा आपल्याकडे घेतला. त्याचप्रमाणे कराडजवळ फौजेची छावणी करून असलेल्या सेनापती हंबीरराव मोहिते यांना पत्र पाठवून घडला प्रकार सांगून त्यांना आपल्या बाजूस वळविले. वास्तविक हंबीरराव मोहिते हे महाराणी सोयराबाईंचे बंधू होते, म्हणजे राजारामाचे सख्खे मामा होते. त्यामुळे हंबीरराव बहिणीला आणि भाच्याला पाठिंबा देतील असे वाटत होते.
परंतु तसे घडले नाही. त्यांनी न्याय्य बाजू संभाजीराजांची आहे हे जाणून संभाजीराजांना पाठिंबा दिला. 24 फेब्रुवारी 1674 रोजी पूर्व सेनापती प्रतापराव गुजर नेसरीच्या युद्धात पडताच त्यांच्या जागी शिवाजी महाराजांनी 8 एप्रिल 1674 रोजी हंबीररावांना सरसेनापती केले. ते मेव्हणे होते म्हणून नव्हे, तर त्यांच्या गुणांची पारख करून. महाराजांचे आणि हंबीररावांचे मित्रत्वाचे नाते होते. बरेचदा महाराज हंबीररावांजवळ आपले मन मोकळे करीत असत, व्यथा सांगत असत. केवळ नात्याचा आधार घेऊन महाराणींनी हंबीररावांचा पाठिंबा राजारामासच आहे असे गृहीत धरले होते. परंतु हंबीरराव मोहिते हे स्वामीनिष्ठ ठरले. महाराणींनी राजारामाचे आज्ञापत्र देऊन अनुजीपंत आणि मोरपंत यांना पन्हाळ्यावर संभाजीराजास कैद करण्यासाठी पाठवले. त्यांना हेही सांगण्यात आले होते की त्यांनी प्रथम कराडला हंबीररावांची भेट घेऊन त्यांच्या कानावर सर्व गोष्टी घालून त्यांच्या सवे पन्हाळ्यावर जावे. सोबत अनुजींची 5000 फौजही होती. ऐनवेळी सेनापती हंबीररावांनी कटात सामील होण्यास नकार देऊन राज्याचे हित पाहिले. राजारामाच्या हाती स्वराज्य सुरक्षित राहू शकत नाही हे जाणून त्यांनी अनुजीपंत आणि मोरपंत या दोघांस कैद करून युवराज संभाजीराजांसमोर उभे केले. रायगडावरील कटात अनुजीपंत प्रमुख पुढारी होते. त्यांच्या पायात जड बेड्या घालून त्यांना व मोरपंतात संभाजीराजांनी कैदेत टाकले. प्रजेचा आणि फौजेचा पाठिंबा संभाजीराजास होता. त्यानंतर 20,000 फौज घेऊन संभाजीराजांनी रायगडावर कूच केले. सोबत पिलाजीराव शिर्के, हंबीरराव आणि दोन्ही कैदीही घेतले. 18 जून रोजी संभाजीराजांनी रायगड ताब्यात घेतला. रायगडावरचे महाराणींचे पहारे उठवण्यात आले. सर्व कटवाल्यांना कैद करण्याचे काम पिलाजीराव शिर्के यांनी केले. संभाजीराजांच्या हुकुमाने मातोश्री सोयराबाईंना नजरकैद झाली. तसेच राजाराम राजांना नजरकैदेत न ठेवता त्यांचा कोणी गैरफायदा घेऊन आणखी कटकारस्थाने करू नयेत यासाठी काळजी घेण्यात आली. सर्व बंदोबस्त केल्यावर 20 जुलै रोजी संभाजीराजांनी मंचकारोहण केले. त्यानंतर 27 जून संभाजीराजांनी वडील पुत्र या नात्याने आबासाहेबांचे विधियुक्त अंत्यसंस्कार केले. महाराजांच्या देहाला मंत्राग्नी देण्याचा विधी किरवंत ब्राह्मणांकडून करून घेतला. त्यावेळी पुतळा मातोश्री सती गेल्या. त्यांना सती जाण्यापासून परावृत्त करण्याचा संभाजी महाराजांनी खूप प्रयत्न केला. परंतु पुतळाबाई राणीसाहेबांचा निश्चय ठाम होता. पुतळाबाई राणीसाहेब या महाराजांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांची महाराजांवर नितांत भक्ती होती. त्या अत्यंत सालस आणि समंजस होत्या. त्यांना अपत्य नसल्याने त्या शंभूराजांनाच आपले पुत्र मानून पुत्रवत प्रेम करीत होत्या. त्यांचा बहुतेक काळ हा पाचाडच्या वाड्यात गेला. कारणपरत्वेच त्यांचे गडावर येणे होत असे. संभाजीराजांना आणि येसूबाईंना पुतळाबाईंचा आधार वाटे. 27 जूनला महाराजांचे जोडे उराशी कवटाळून त्या सती गेल्या. भोसले घराण्यात सती जाणाऱ्या त्या पहिल्या स्त्री असाव्यात. यापूर्वी भोसले घराण्यात कोणी सती गेल्याची नोंद नाही. त्या समयी शंभूराजांनी विपुल दानधर्म केल्याची नोंद आहे.